नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी YouTube चॅनल वरती. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण इंडियन पोस्ट ऑफिस मध्ये GDS भरती 2025 ला सुरुवात झालेली आहे. तर या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरायचा आहे याविषयी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. 10वी पास वरती तब्बल 21,413 जागांसाठी ही पदभरती आलेली आहे मित्रांनो. ऑल इंडियासाठी ही पदभरती असणार आहे. महाराष्ट्रासाठी सेपरेट जागा उपलब्ध आहेत. तर या पदभरतीसाठी तुम्ही नक्कीच अर्ज करायला पाहिजे. फक्त 10वी पास जरी असेल तरी तुम्ही या पदभरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरू शकता. तर चला आता ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये या वेबसाईटची लिंक टाकून देतोय. या वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचंय. इथं या पदभरतीविषयी संपूर्ण काही माहिती उपलब्ध करून दिलेली आहे. तर यामध्ये 3 वेगवेगळ्या पदांसाठी ही पदभरती आलेली आहे मित्रांनो. पहिलं पद असणार आहे आपल्याला ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच BPM चे हे पद असणार आहे. त्यानंतर असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर म्हणजेच ABPM चे हे पद असणार आहे आणि डाक सेवक, ठीक आहे, GDS डाक सेवक, अशा प्रकारचे 3 हे वेगवेगळे पद असणार आहेत. टोटल या तिन्ही पदांसाठी 21,413 जागांसाठी ही पदभरती आलेली आहे मित्रांनो. 10वी पास उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे. सोबतच संगणकाचं ज्ञान आणि सायकलिंगचं ज्ञान तुम्हाला असणं गरजेचं असणार आहे. इथं आपल्याला ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख दिलेली मित्रांनो. आपल्याला बघा 3 मार्च 2025 शेवटची तारीख दिलेली ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी. इथं जनरल OBC EWS साठी 100 रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे. SC ST PWD फिमेल यांच्या उमेदवारांसाठी कोणत्या प्रकारची फी नसणार आहे. डायरेक्टली फक्त ऑनलाईन अर्ज भरून द्यायचा आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अगदी तुम्हाला 8 ते 10 मिनिटं लागतात आणि त्यामध्ये तुम्ही घर बसल्या व्यवस्थित न चुकता ऑनलाईन अर्ज भरू शकता. वयाची अट जर म्हटलं तर 18 ते 40 वय वर्ष ठेवण्यात आलेले मित्रांनो. SC ST साठी 5 वर्षाची सूट देखील आहे. OBC साठी देखील 3 वर्षाची सूट आपल्याला बघण्यासाठी भेटून जाईल. ठीक आहे. यामध्ये ऑनलाईन अर्ज भरून झाल्यानंतर तुमचं काही अर्जामध्ये तुम्हाला चेंजेस करायचे असेल तरी देखील तुम्ही करू शकता. त्याची तारीख दिलेली आहे 7 ते 8 मार्च 2025. यामध्ये तुम्ही तुमच्या अर्जामध्ये बदलाव करू शकता. तर बघा आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज करा. इथे आपल्याला वेबसाईटची लिंक दिलेली आहे. यावरती आपल्याला क्लिक करायचं. या सर्व लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये भेटून जातील. त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. अशा प्रकारचं पेज आल्यानंतर सर्वप्रथम 14 नंबरला तुम्हाला महाराष्ट्राचं ऑप्शन दिसेल. आता महाराष्ट्रानुसार कुठं किती जागा आहे हे तुम्हाला बघण्यासाठी इथं महाराष्ट्रातील सर्कल बघण्यासाठी भेटून जातील. सर्कल म्हणजेच इथं आपल्याला डिव्हिजन दिलेले आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे असतात. अदरवाईज कुठं किती जागा आहे त्याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी इथे आपण बघू शकता या नोटिफिकेशन मध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे. इथं महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोकणी, मराठी आणि मराठीचं ऑप्शन आहे. यामध्ये टोटल जर म्हटलं तर एका ठिकाणी 25 जागा आहे आणि दुसऱ्या ठिकाणी जर म्हटलं तर 1,473 आपल्याला महाराष्ट्रासाठी जागा बघण्यासाठी भेटलेल्या आहेत. यामध्ये प्रत्येक कॅटेगरीनुसार कुठे किती जागा आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण काय माहिती तुम्हाला वरती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. आणि अदरवाईज नोटिफिकेशन म्हणजे संपूर्ण जाहिरात देखील तुम्ही डाउनलोड करून संपूर्ण या पदभरतीविषयी बाकीची माहिती इथं जाणून घेऊ शकता. जाहिरात डाउनलोड करण्यासाठी याच वेबसाईटला तुम्हाला ओपन करायचं. इथं नोटिफिकेशन वरती क्लिक करून तुम्ही इथं जागांविषयी माहिती इथं बघू शकता. काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनाविषयी इथं माहिती बघू शकता. त्यानंतर संपूर्ण जाहिरात तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. आता चला डायरेक्टली ऑनलाईन अर्ज कसा भरायचा याविषयी आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. इथे बघा आपल्याला महाराष्ट्रातील सर्कल दिलेले आहेत. इथे आपल्याला खाली डिव्हिजन सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन येतं. डिव्हिजन म्हणजेच आपल्याला आपला जिल्हा दिलेला असतो. आता जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा, जसं की मी इथं अहमदनगर जिल्हा सिलेक्ट केला. व्ह्यू पोस्टचा ऑप्शन आहे, मी इथे क्लिक करतो. त्यानंतर अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणत्या पोस्ट ऑफिसमध्ये कुठे किती जागा आहे इथं आपल्याला पदाचं नाव दिलेलं असतं. पदाचं आपल्याला नाव दिलेलं असतं. त्यासोबत कोणत्या कॅटेगरीची इथं जागा उपलब्ध आहे, किती जागा उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल इथं तुम्हाला माहिती दिलेली असते. जसं की इथं UR म्हणजेच ओपन प्रवर्गातील सर्व उमेदवार इथं अर्ज करू शकतात. एक जागा आहे. आपल्याला कुठं तर इथं आपल्याला पोस्ट ऑफिसचं नेम दिलेलं असतं. खाली जर म्हटलं तर SC ST च्या कॅटेगरीच्या जागा आहेत इथे तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. या देखील तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. इथं पिनकोड देखील तुम्हाला इथं दिलेले असते, मेन्शन केलेले असते, जे की तुम्ही इथं बघू शकता. तर अशाच प्रकारे तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यानुसार म्हणजेच डिव्हिजन नुसार वेगवेगळ्या जागा दिलेल्या असतात, ते तुम्ही
व्यवस्थित बघून घेऊ शकता. तर त्यासाठी तुम्हाला याच वेबसाईटला ओपन करायचं आहे, तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा. जसं की आता मी दुसरं डिव्हिजन इथं सिलेक्ट करतो अमरावती सिलेक्ट केल्यानंतर व्ह्यू पोस्टचा ऑप्शन आहे, मी इथे क्लिक केल्यानंतर कोणकोणत्या कॅटेगरीच्या जागा उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल इथं माहिती तुम्हाला बघण्यासाठी भेटून जाईल. कुठं कोणत्या पोस्ट ऑफिसला कोणत्या पिनकोडच्या ठिकाणी त्या जागा उपलब्ध आहेत त्याच्याबद्दल इथं संपूर्ण काय माहिती दिलेली असते. तर ही माहिती तुम्ही सर्वप्रथम जाणून घेणार आहात, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला इथं समजून येणार आहे. तर तुम्ही कोणत्याही जिल्ह्यासाठी कुठेही अर्ज करू शकता, काही अडचण नाही. तर तुम्ही व्यवस्थित बघा, तुम्हाला कुठे जास्त जागा दिसत आहे तिथे तुम्ही अर्ज करू शकता. अदरवाईज तुम्हाला तुमच्या स्वतःच्या जिल्ह्यासाठी अर्ज भरायचा असेल तरी देखील तुम्ही तिथं अर्ज भरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे. तर बघा, हे सर्व जागा बघण्यासाठी इथं सर्कल सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथून तुम्ही ती माहिती इथं जाणून घेऊ शकता. मित्रांनो, पुढे व्हिडिओ कंटिन्यू करण्याअगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाची माहिती देऊन घेतो. मित्रांनो, आता रेल्वे विभागामध्ये देखील ग्रुप डी या संवर्गातील नवीन पदभरती चालू आहे. एकूण 32,000 पेक्षा जास्त जागांचा समावेश आहे. या जागा वाढून 58,000 पेक्षा जास्त जागा होणार आहे. या देखील सर्व जागा 10वी पास वरती भरल्या जाणार आहेत. त्या हेतूने तुम्ही रेल्वे पदभरती ग्रुप डी ची तयारी करू शकता. तर त्या हेतूने मार्केटमध्ये बहुतेक पुस्तकं उपलब्ध आहेत, परंतु इथून मागे रेल्वेच्या सर्व परीक्षा हिंदी लँग्वेज मध्ये व्हायच्या, त्याच्यामुळे सर्व पुस्तकं हिंदी लँग्वेज मध्ये तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील. परंतु स्मार्ट स्टडी पब्लिकेशन मार्फत आपल्याला मराठी भाषेमध्ये हे प्रश्नपत्रिका संच उपलब्ध झालेला आहे. तर रेल्वे पदभरतीसाठी सर्व पदभरतीसाठी तुम्ही हे पुस्तक वापरू शकता. यामध्ये ग्रुप डी झालं, एनटीपीसी झालं, ठीक आहे, आपल्याला एएलपी झालं. तर या सर्व रेल्वेच्या लेटेस्ट ज्या पदभरती चालू आहेत त्या हेतूने तुम्हाला हे प्रश्नपत्रिका संच पुस्तक उपलब्ध झालेलं आहे. तर मार्केटमध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक तुम्ही घेऊ शकता. यामध्ये सर्व प्रश्नपत्रिका मराठी लँग्वेज मध्ये तुम्हाला दिलेले आहेत, ते जे की तुम्ही इथं व्यवस्थित त्यांची प्रॅक्टिस करू शकता. कारण इथून पुढे जे पण पेपर होणार आहे ते पेपर मराठी देखील मध्ये तुम्ही देऊ शकता. तर आता रेल्वे ग्रुप डी चे जे पेपर होणार आहे ते देखील मराठी भाषेमध्ये होणार आहे. तर त्या हेतूने तुम्ही हे प्रश्नपत्रिका संच हे मराठी भाषेमधील पुस्तक वापरू शकता. स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं हे पुस्तक असणार आहे. तर या पुस्तकाचा थोडक्यात डेमो तुम्हाला मी देऊन घेतो, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. यामध्ये लेटेस्ट झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा संच तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. इथं आपल्याला एक्झाम डेट कोणती होती, टायमिंग कोणता होता हे देखील तुम्हाला दिलेलं आहे, जे की तुम्ही इथं स्क्रीनवरती बघू शकता. 50 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिकेचा संच तुम्हाला एकत्रित या पुस्तकामध्ये दिलेला आहे. तर लेटेस्ट झालेले सर्व पेपर तुम्हाला यामध्ये अशा प्रकारे मराठी भाषेमध्ये बघण्यासाठी भेटून जातील. तर हे पुस्तक तुम्ही ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरतून खरेदी करू शकता किंवा जवळच्या कोणत्याही पुस्तक स्टोअरला भेट देऊन तुम्ही आरामशीर हे पुस्तक खरेदी करू शकता. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. आता ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी इथं रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे, इथून तुम्ही ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात करू शकता किंवा इथेच तुम्हाला कोपऱ्यात देखील तुम्हाला इथं रजिस्ट्रेशन करण्यासाठी ऑप्शन आहे, इथून देखील तुम्ही ऑनलाईन अर्ज भरू शकता. दोन्हीकडून सारखीच प्रोसेस आहे. तर इथं बघा, अप्लाय ऑनलाईनचा ऑप्शन आहे, रजिस्ट्रेशन ऑप्शन आहे. आता सर्वप्रथम आपण रजिस्ट्रेशन वरती आपण क्लिक करणार, कारण आता आपण सर्वप्रथम नवीन अकाउंट बनवून आता इथं ऑनलाईन अर्ज भरणार आहोत. तर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन उपलब्ध होऊन येईल. इथे आपल्याला आपला मोबाईल नंबर द्यायचा आहे. मोबाईल नंबर टाकल्यानंतर व्हॅलिडेट मोबाईल नंबरचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाईल, तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे. तर पटकन मी इथं जसं की मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट मोबाईल नंबरवरती क्लिक करून ओटीपी व्हेरीफाय करून घेतो. त्याचप्रमाणे तुम्हाला ईमेल टाकायचा आहे, व्हॅलिडेट ईमेल आयडीचं ऑप्शन आहे, तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. ईमेल वरती ओटीपी सेंड केला जाईल, तो ओटीपी टाकून तुम्हाला इथं व्हेरीफाय करणं गरजेचं असतं. त्यानंतर आता आपल्याला आपलं स्वतःचं संपूर्ण नाव टाकायचं आहे. जे नाव तुमच्या सर्टिफिकेट वरती दिलेलं असतं तसंच नाव तुम्हाला इथे टाकायचंय, स्पेलिंग मिस्टेक होऊन द्यायची नाहीये. ठीक आहे. तर बघा, आता तुम्हाला काय करायचं, इथे सर्टिफिकेट वरती जसं नाव असेल 10वीच्या मार्कशीट वरती, 12वीच्या मार्कशीट वरती ते नाव तुम्हाला इथं मेन्शन करायचंय. त्यानंतर आपल्या वडिलांचं किंवा आईचं नाव टाकायचंय. त्यानंतर आपली जन्मतारीख इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे तुम्ही क्लिक करणार. सर्वप्रथम तुमचं वर्ष तुम्ही इथं सिलेक्ट करणार, त्यानंतर तुमचा महिना तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर दिवस तुम्ही इथं सिलेक्ट करणार. ठीक आहे. त्यानंतर जनरल मेल फिमेल जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर इथं आपण इथं बघा आपल्याला खालचं ऑप्शन आहे, जर आपण हे डायरेक्टली लास्टचं ऑप्शन आहे, ठीक आहे, हे सिलेक्ट केलं तर इथे आपल्याला येस नो इथं सिलेक्ट करण्यासाठी येईल. मॅन वुमेन हे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी येईल. अदरवाईज मेल फिमेलचं वरतीच ऑप्शन आहे, जे की तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता.
त्यानंतर खाली आपल्याला कम्युनिटी सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. इथे आपण आपली कॅटेगरी सिलेक्ट करणार, जी पण कॅटेगरी असेल ती तुम्ही इथं सिलेक्ट करणार. त्यानंतर आता आपल्याला आपलं राज्य इथं सिलेक्ट करायचंय. तर बघा आपल्याला आपलं महाराष्ट्र राज्य इथं दिलेलं आहे, ते तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. त्यानंतर पासिंग आपल्याला जे स्कूल असेल ते आपल्याला सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. तर बघा आपल्याला पासिंग स्कूल म्हणजे 10वी आपण केव्हा उत्तीर्ण केली ते वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेले आहेत. तर ते वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करायचंय. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला बघा काय दिलेलं आहे. आता इथं आपल्याला फक्त हा जो कॅप्चा आहे, कॅप्चा इथं बघून टाकायचा आहे आणि त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे. सबमिट वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्या अगोदर मोबाईल नंबर वरती ईमेल आणि ईमेल आयडी वरती ओटीपी येतो. तो ओटीपी देखील तुम्हाला इथे टाकून घेणं गरजेचं असतं. तर बघा मोबाईल नंबर टाकून व्हॅलिडेट वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन येतं. इथे ओटीपी टाकून सबमिट ओटीपीचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर बघा मोबाईल नंबर आता मी इथे व्हॅलिडेट करून घेतलेला आहे, म्हणजेच ओटीपी टाकून इथं सक्सेसफुली इथे व्हेरीफाय करून घेतलेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला आता आपल्या मोबाईल नंबरवरती जो ओटीपी आलेला आहे तो टाकून झाल्यानंतर ईमेल वरती देखील ओटीपी सेंड केला जातो. तो टाकून देखील तुम्हाला इथं ओटीपी टाकायचा आणि सबमिट ओटीपीचं ऑप्शन इथे क्लिक करायचंय आणि हे दोन्ही आपल्याला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्हेरीफाय इथं करून घ्यायचंय. तर पटकन ही सर्व जी प्रोसेस आहे मी करून घेतो आणि त्यानंतर लास्टला सबमिटचं ऑप्शन आहे, इथे मी आता क्लिक करणार आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचे विंडो आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथं आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण कंप्लीट झालेली आहे. आता आपल्याला फॉर्म फिलअप करायचं पुढे. तर त्यासाठी ओकेचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार आहोत. तर बघा आता बाकीची माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. आता ही माहिती ऑलरेडी आपण इथं भरलेली आहे. बाकीची माहिती खाली दिलेली आहे. तर ती माहिती आता आपल्याला भरायची आहे. तर बघा खाली घेतल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन उपलब्ध होऊन येईल. इथं आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर इथं आपण आपल्याला कोणत्या प्रकारचं अपंगत्व असेल, ठीक आहे, तर त्याविषयी तुम्हाला इथं माहिती विचारलेली आहे. असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचंय. जर तुम्ही अपंग वगैरे असेल तर येस वरती क्लिक करायचं. तुमचा टाईप कोणता आहे, कॅटेगरी कोणती आहे, ते ABCD जे पण असेल प्रकार तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर आपल्याला जे पण डिव्हिजन वगैरे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे. अपंग वगैरे नसेल तर नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचंय. नंतर पुढे बघा, पुढे आपल्याला काय विचारलेलं आहे, माध्यमिक शाळेमध्ये असताना तुम्ही कोणकोणत्या भाषा शिकलेला आहात, तर ते तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आलेला आहे. तर इथे तुम्हाला 10वीला ज्या पण भाषा असतील, जो पण भाषा विषय असेल, जसं की इंग्रजी हा विषय होता, हिंदी हा विषय होता, त्यानंतर तुम्हाला दुसरा एखादा विषय असेल तर तो देखील तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मराठी हा विषय होता तर ते तुम्हाला इथं सब्जेक्ट इथं सिलेक्ट करायचे असतात. ठीक आहे. बाकीचे ऑदर सब्जेक्ट दिलेले आहेत यापैकी असेल उर्दू वगैरे. ठीक आहे. तर हे तुम्ही इथं संस्कृत वगैरे दिलेले आहेत, जे पण असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती तुम्ही क्लिक करणार. ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला आता आपण सध्या कुठं काम करत आहात असं काय असेल तर तुम्ही इथं येस वरती क्लिक करणार, अदरवाईज नो वरती क्लिक करणार. म्हणजे सध्या तुम्ही कुठं कामाला वगैरे असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती विचारलेली आहे. तर ही जी माहिती दिलेली आहे आपल्याला, जे पण नोकरीला असतात ऑलरेडी त्यांच्यासाठी ही माहिती दिलेली आहे आणि फक्त गव्हर्नमेंटला असेल तरच तुम्ही इथं येस करा. येस केल्यानंतर इथं आपल्याला आपल्याकडे NOC म्हणजेच नॉन ऑब्जेक्शन सर्टिफिकेट जे असतं ते आपल्याकडे आहे का ते विचारलेले आहे. ते असायला पाहिजे, तेव्हा असेल तर येस वरती क्लिक करायचं. ठीक आहे. अदरवाईज नो वरती क्लिक करायचं. आता हे काय असतं, गव्हर्नमेंटला जर तुम्ही असाल तर येस करा, अदरवाईज कुठं कंपनीमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला असाल तर काही टाकण्याची गरज नाही. नो वरती तुम्ही क्लिक केलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला खाली यायचे. खाली आल्यानंतर इथं फोटोग्राफ आणि सिग्नेचर तुम्हाला इथं अपलोड करायचे. फोटोग्राफची साईज किती असायला पाहिजे, कमीत कमी आणि जास्तीत जास्त, याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. ठीक आहे. आणि फॉर्मॅट कोणता अपलोड करू शकता त्याच्याबद्दल देखील तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. 20 KB आत सिग्नेचर आणि फोटोग्राफची इथं 50 KB आत आपली साईज असायला पाहिजे. हे दोन्ही तुम्हाला इथं अपलोड करायचे आहेत आणि त्यानंतर सबमिट वरती क्लिक करायचं. तर पटकन ही माहिती टाकून घेत आहे. तर बघा आता फोटोग्राफ आणि सिग्नेचर मी इथं अपलोड करून घेतलेले, आधार कार्ड वगैरे टाकलेले, आधार कार्डचा नंबर वगैरे. आता मी सबमिट वरती क्लिक करत आहे. याच प्रकारे तुम्हाला संपूर्ण माहिती इथं भरून घ्यायची आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे माहिती इथं ओपन होऊन येणार आहे. याच्यावरती संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे. आता रजिस्ट्रेशन करते वेळेस तुम्ही काय काय माहिती भरलेली आहे, जसं की आपलं नाव, वडिलांचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड, ईमेल आयडी, त्यानंतर आपल्याला डेट ऑफ बर्थ वगैरे, जनरल, मेल, फिमेल, ही सर्व माहिती बरोबर आहे की नाही ती तुम्हाला एकदा चेक करून घ्यायची आहे. एकदा तुम्ही सबमिट वरती क्लिक केलं तर ही माहिती तुम्ही एडिट करू शकत नाहीये. त्यामुळे तुम्हाला ही माहिती व्यवस्थित बघून घ्यायची आहे. तुम्ही माहिती भरलेली आहे ती बरोबर आहे की नाही. ठीक आहे. असेल तर इथे तुम्हाला चेकबॉक्स दिलेला आहे, इथे आपल्याला टिक मार्क करायचे आणि सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येईल. इथे तुम्हाला एक रजिस्ट्रेशन नंबर इथे भेटून जाईल, हा तुम्ही कॉपी करून घेऊ शकता.
आता तुमचं इथं रजिस्ट्रेशनची जी प्रोसेस आहे पूर्ण झालेली आहे. आता फक्त थोडीशी माहिती इथं भरायची आणि त्यानंतर इथं आपला पूर्ण फॉर्म इथं भरून होणार आहे. तर इथं कंटिन्यू टू अप्लायचं ऑप्शन आहे, इथं आपल्याला आता क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला संपूर्ण काय माहिती इथं इथं ओपन होऊन येणार आहे. आता इथं आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालं. ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा, रेफरन्स द्यायचे, ठीक आहे. रेफरन्स आपल्याला दिल्यानंतर इथं फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची, ठीक आहे. आता सर्वप्रथम तुम्हाला कोणत्या सर्कलसाठी अर्ज भरायचे ते सर्कल तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. सर्वप्रथम आपण आपलं इथं महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करणार. त्यानंतर सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट वरती आता आपण क्लिक करणार आहोत. त्यानंतर इथे बघा आपण जो पण मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे दिसून येईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं. त्या मोबाईल नंबरवरती ओटीपी सेंड केला जाणार आहे. तो ओटीपी तुम्हाला इथे टाकायचा, कॅप्चा इथे टाकायचा आणि त्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होईल. इथे आता पत्त्याविषयी इथं तुम्हाला माहिती द्यायची, ऍड्रेस विषयी तुम्हाला इथं माहिती भरायची. तर सर्वप्रथम इथे जर म्हटलं तर आपल्याला सध्याचा राहण्याचा पत्ता द्यायचा आहे आणि इथे कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता द्यायचा, परमनंट ऍड्रेस द्यायचा आहे. आता जसा आधार कार्ड वरती आपला संपूर्ण ऍड्रेस दिलेला असतो तो ऍड्रेस तुम्हाला इथं भरायचा आहे. त्यानंतर इथे आपल्याला आपल्या शहराचं गावाचं नाव टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर आपण गावामध्ये राहत असाल, सिटीमध्ये राहत असाल तर त्याचं तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर इथे आपल्याला जर म्हटलं तर आपला जिल्हा इथे टाकायचा आहे. त्यानंतर पिनकोड तुम्हाला इथे भरायचा आहे, ठीक आहे. ही माहिती तुम्हाला इथे भरायची आहे. आणि हाच ऍड्रेस जर तुमचा कायमस्वरूपी राहण्याचा ऍड्रेस असेल, पत्ता असेल तर तुम्ही इथं बघा सेम एज आपल्याला ऍड्रेस आहे इथे आपल्याला टिक मार्क करायचं, ठीक आहे. मग हा जो ऍड्रेस इथे दिलेला असतो तोच इथे कॉपी पेस्ट होऊन जातो. म्हणजे इथे आपल्याला सध्याचा राहण्याचा पत्ता द्यायचा आहे आणि इथे आपल्याला कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता द्यायचा आहे. दोन्ही ऍड्रेस सेम असेल तर फक्त इथे ऍड्रेस भरायचा आहे आणि त्यानंतर इथे आपण टिक मार्क केलं की ऑटोमॅटिकली इकडे जो ऍड्रेस भरलेला असतो तो ऍड्रेस इथं कॉपी पेस्ट होऊन जातो. त्यानंतर इथे आपल्याला आता खाली यायचंय. खाली आल्यानंतर जसं की आपण 10वी आता कोणत्या वर्षी पास केलेले ते वर्ष आपल्याला दिसत आहे. त्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य दिसत आहे. आता आपल्याला आपल्याला जो पण आपला 10वीचा बोर्ड असेल तो बोर्ड इथे तुम्हाला सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे आणि त्यानंतर रिझल्ट टाईप सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार. तर बघा सर्वप्रथम बोर्ड वरती सिलेक्ट केल्यानंतर काय ऑप्शन येतं ते मी तुम्हाला सांगून घेतो. तर बघा इथे आपल्याला आपण 10वी कोणत्या बोर्डातून उत्तीर्ण केलेले त्या बोर्डाचं नाव इथे सिलेक्ट करायचंय, ठीक आहे. वेगवेगळे आपल्याला बोर्डांची नावं दिलेली आहेत. यामध्ये मी महाराष्ट्र स्टेट बोर्ड आपल्याला इथं सिलेक्ट केलेलं बघण्यासाठी भेटत असेल. इथे आपल्याला रिझल्ट टाईप इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. ऑटोमॅटिकली मार्क, सीजीपीए, ग्रेड वगैरे जे पण असेल ते ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले असतात. जर मार्क असतील तर तुम्ही इथं मार्क वरती सिलेक्ट करणार. तर मार्क वरती मी पटकन सिलेक्ट करून घेत आहे. तर बघा मार्क वरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं ऑप्शन तुमच्याकडे इथे येऊन जाणार आहे. आता इथे वेगवेगळ्या विषयांची नावं तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जातील. जसं की आपल्याला इथं सायन्स सब्जेक्ट दिलेला आहे, त्यानंतर मॅथमॅटिक्स दिलेला आहे आणि इथं आपल्याला सब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन दिलेला आहे. तर आता आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, इथे व्यवस्थित ही माहिती तुम्हाला जाणून घ्यायची आहे. आता इथे 10वीची माहिती तुम्हाला इथं भरायची आहे. आता 100 पैकी तुम्हाला किती मार्क आहेत ते तुम्हाला इथं भरणं गरजेचं असणार आहे. तर हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी, समजून सांगण्यासाठी इथे एक मार्कशीट मी इथं ओपन करून घेत आहे. तर बघा इथे आपल्याला प्रत्येक विषयानुसार इथं मार्क टाकणं गरजेचं असतं. जसं की इथे एका विद्यार्थ्याचं 10वीचं मार्कशीट इथं ओपन करून घेतलेलं आहे. तर इथे बघा आपल्याला सायन्स अँड टेक्नॉलॉजी सब्जेक्ट दिलेला आहे. सायन्सचे मार्क तुम्हाला इथं भरायचे आहेत. तर सायन्ससाठी इथं किती विद्यार्थ्याला मार्क आहे, 72 मार्क. तर 72 मार्क तुम्ही इथं मेन्शन करणार या प्रकारे. आता आपल्याला दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे सिलेक्ट सब्जेक्टचा ऑप्शन आहे. इथं सर्वप्रथम तुम्हाला खाली यायचंय. खाली आल्यानंतर कोणती लँग्वेज दिलेली आहे हे तुम्हाला इथं बघायचंय. सेकंड लँग्वेज दिलेली आहे. आता त्याच्या खाली आलं तर आपल्याला इथं बघा गणिताचे मार्क इथं भरायला सांगितलेले आहेत. तर सर्वप्रथम गणिताचे मार्क आपण बघूया. तर बघा गणिताचे मार्क इथं 57 दिलेले आहेत. तर 57 मार्क आपण इथं गणिताचे भरून घेऊयात, ठीक आहे. हे झालं. आता इथं आपल्याला बाकीचे सब्जेक्ट इथं सिलेक्ट करावे लागतात. जसं की फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज. आता पहिल्या याच्यामध्ये आपल्याला सेकंड लँग्वेज इथं बाय डिफॉल्ट दिलेली असते, काही अडचण नाही. तर सेकंड लँग्वेज हे आपल्याला कसं समजणार, तर इथे बघा आपल्याला इथं विषयांची नावं दिलेली असतात. जसे की आपल्याला इथं हा मराठी विषय दिलेला आहे. तर या विद्यार्थ्याला मराठी हा विषय फर्स्ट लँग्वेज मध्ये होता. हिंदी आपल्याला सेकंड अँड थर्ड लँग्वेज मध्ये होता आणि इंग्लिश देखील आपल्याला सेकंड अँड थर्ड लँग्वेज मध्ये इथं आपल्याला बघण्यासाठी भेटलेला होता. तर तुम्हाला इथं व्यवस्थित कसं भरायचंय, आता ज्या पण आपल्याला विषयाला जास्त मार्क असतील ते विषय आपल्याला वरती ठेवायचे. आता आपल्याला हिंदी
हिंदीसाठी आपल्याला थोडे जास्त मार्क आहेत, तर आपण सर्वप्रथम हिंदी सेकंड इथं आपल्याला जो सब्जेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे, कारण हिंदी आपण सेकंड मध्ये पण देऊ शकतो, थर्ड मध्ये पण देऊ शकतो. इंग्लिश देखील आपल्याला सेकंड अँड थर्डचं ऑप्शन आहे, कोणत्याही लँग्वेज मध्ये तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता, काही अडचण नाही. तर आता सर्वप्रथम आपल्याला मराठी फर्स्ट लँग्वेज मध्ये तर बघायचं फर्स्ट लँग्वेज कुठं आहे, तर इथे आपल्याला फर्स्ट लँग्वेज इथं बघण्यासाठी भेटते. तर फर्स्ट लँग्वेज इथं आपण मराठी सिलेक्ट केली, तर मराठी फर्स्ट लँग्वेज साठी या विद्यार्थ्याला किती मार्क आहे तर ते आपण बघूयात. तर बघा 83 मार्क आहे, तर ठीक आहे. तर 83 मार्क आपण इथं मेन्शन करणार, ठीक आहे. त्याच प्रकारे इथे आता सेकंडरी लँग्वेज आपण हिंदीला ठेवणार, कारण सेकंड लँग्वेज हिंदी जर म्हटलं तर या विद्यार्थ्याला हिंदीला थोडेसे जास्त मार्क आहेत, तर त्यानुसार आपण ही माहिती भरणार आहोत. तर बघा आता मराठी झालं, त्यानंतर इथं आपल्याला हिंदीचं ऑप्शन कुठे आहे ते बघूयात. तर बघा खाली सर्व आपल्याला सब्जेक्टचे जी माहिती ती दिलेली असते. तर व्यवस्थित बघायचं सेकंडरी लँग्वेज हिंदीचं ऑप्शन आपल्याला कुठे दिलेलं आहे. तर बघा इथं हिंदी आणि तेलुगूचं ऑप्शन आहे, त्यानंतर उर्दूचं ऑप्शन आहे, अशा प्रकारचे वेगवेगळे हिंदीचे ऑप्शन आपल्याला बघण्यासाठी भेटतील. परंतु इथे वरती फक्त सेकंडरी लँग्वेज हिंदीचं ऑप्शन आहे, बघायचं आणि व्यवस्थित तेच आपल्याला इथं सिलेक्ट करायचं. आता हिंदीला किती मार्क दिलेले होते, तर 80 मार्क दिलेले आहेत. तर 80 मार्क इथं आपण असं मेन्शन करणार, ठीक आहे. त्याचप्रमाणे आता थर्ड लँग्वेज इंग्लिश आपण इथे सिलेक्ट करणार. तुम्ही तुमच्या मार्कशीट वरती कशा प्रकारचे मार्क दिलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानुसारच हे मार्क तुम्हाला भरायचे आहेत. तर 42 मार्क आहेत, तर 42 मार्क इथं आपण इथं मेन्शन करणार. आता लास्टला एकच सब्जेक्ट उरलेला आहे. आता यामध्ये जर विचार केला तर बघा आपला सोशल सायन्स हा सब्जेक्ट या विद्यार्थ्याला आहे. तुम्हाला कोणता सब्जेक्ट आहे ते तुम्हाला इथं बघायचे, ठीक आहे. सोशल सायन्स सब्जेक्टला किती मार्क आहे, 86 मार्क, तर ते पण आपण इथे मेन्शन करणार. तर बघा सोशल सायन्स जर म्हटलं तर खाली सब्जेक्ट असायला पाहिजे. तर बघा सोशल सायन्सचा ऑप्शन आहे, ठीक आहे. तुम्ही इथं बघू शकता सर्व सब्जेक्टची नावं तुम्हाला इथे दिलेलीच असतात, ठीक आहे. तर 86 मार्क आहे, तर तुम्ही इथं 86 मार्क इथे मेन्शन करणार. जेवढे पण तुम्हाला मार्क असतील ते तुम्ही इथं मेन्शन करणार. तुमचा काही CGPA स्कोअर असेल तर तो तुम्ही इथं मेन्शन करू शकता. अदरवाईज इथं कोणत्या प्रकारची माहिती भरण्याची गरज नाहीये. आता फक्त आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यूचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. तर ही वरती माहिती जी राहिलेली ऍड्रेसची ती भरून मी सेव्ह अँड कंटिन्यू वरती क्लिक करतो. तर बघा त्यानंतर अशा प्रकारचं पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता सर्व काही झालेले फक्त आपल्याला प्रेफरन्स इथे सिलेक्ट करायचे आहेत. तर त्यासाठी आपल्याला इथे डिव्हिजन सिलेक्ट करायचे. सांगितल्याप्रमाणे सर्वप्रथमच जेव्हा आपण ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली, व्हिडिओच्या पहिलेच तुम्हाला सांगून घेतलं होतं कोणत्या डिव्हिजन मध्ये कुठं किती जागा आहे कॅटेगरीनुसार हे तुम्ही चेक करून घ्या. त्यानुसार तुम्हाला आता फक्त तुमचं डिव्हिजन इथं सिलेक्ट करायचे. तर पटकन मी एक डिव्हिजन सिलेक्ट करून घेतो. डिव्हिजन सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला इथे क्लिक करायचं आहे, डिव्हिजन आपल्याला इथं सिलेक्ट करायचं आहे. त्यानुसार तुम्हाला बाकीची सर्व माहिती अशा प्रकारची इथं दिसून येणार आहे. जर बदलायचं असेल तर तुम्ही तुमचं डिव्हिजन इथं या स्वरूपामध्ये अशा प्रकारचं बदलू शकता, काही प्रॉब्लेम नाही, ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचं डिव्हिजन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्या डिव्हिजन नुसार किती कुठं जागा आहे, कोणत्या कॅटेगरीनुसार संपूर्ण काही माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. जसं की इथे UR म्हणजे खुला प्रवर्गाची जागा आहे, इथे सर्व कॅटेगरीचे विद्यार्थी इथं अर्ज भरू शकतात. इथं आपल्याला कोणत्या पदासाठी इथं जागा आहे हे तुम्हाला इथं दिलेलं असतं, जसं की डाक सेवक, BPM हे सर्वप्रथम तुम्हाला सर्वप्रथमच मी इथं सांगून घेतलेलं आहे, ठीक आहे. त्यानुसार इथं कुठं कुठं जागा आहे त्याच्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे, जी की तुम्ही इथं बघू शकता. तुम्ही तुमच्या कॅटेगरीला सर्वप्रथम हे 1-2 नंबरचं प्रेफरन्स देऊ शकता. त्यानंतर बाकीचे जे ओपन कॅटेगरीचे जागा आहे याच्यासाठी देखील तुम्ही प्रेफरन्स देऊ शकता, काही अडचण नाही, ठीक आहे. या स्वरूपामध्ये तुम्ही सेकंड पेज देखील इथं ओपन करून घेऊ शकता आणि त्याला देखील प्रेफरन्स देऊ शकता या स्वरूपामध्ये, ठीक आहे. जसं की आता आपल्याला इथं अर्ज भरायचा आहे, ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचंय, इथे आपल्याला 1 नंबरचा प्रेफरन्स द्यायचा, तर आपण इथे सर्वप्रथम 1 टाईप करणार. त्यानंतर याला 2 नंबरचं द्यायचंय, तर तुम्ही इथं 2 टाईप करणार, ठीक आहे. या स्वरूपामध्ये बाकी बघायचं कॅटेगरीनुसार, नाही तर इकडं कुठं जागा असेल तर ते देखील तुम्ही इथं बघू शकता. याला 3 द्यायचं तर तुम्ही इथं 3 देणार, याला 4 द्यायचं तर तुम्ही तुमचं इथं हे 4 ऑप्शन देणार, ठीक आहे. अशा प्रकारचे बाकीचे सर्व प्रेफरन्स तुम्ही इथं देऊन घेणार. जसं की याला 5 द्यायचंय, त्यानंतर याला 6 द्यायचंय. तर हे संपूर्ण जे प्रेफरन्स दिलेले आहेत ते तुम्ही इथं तुमच्या स्वरूपानुसार इथे सिलेक्ट करून घेणार, ठीक आहे. तर इथं मी 7 देऊन घेतो, बाकीचे प्रेफरन्स पटकन देऊन घेतो. तर बघा या स्वरूपामध्ये संपूर्ण प्रेफरन्स मी देऊन घेतलेले आहे. बाकीची जर तुम्हाला डिव्हिजन विषयी माहिती पाहिजे असेल तर क्लिक हिअरचं ऑप्शन आहे, इथे आपण क्लिक करणार. एक PDF इथं डाउनलोड होऊन येणार आहे, जे की आपल्याला कुठं किती जागा आहे याच्याबद्दल माहिती इथं उपलब्ध करून देत असतं. हीच माहिती तुम्हाला इथे देखील भेटून जाईल. जसं की आपलं हे जे पेज आहे इथं आपण महाराष्ट्रावरती जेव्हा क्लिक करतो त्यानंतर प्रत्येक डिव्हिजननुसार कुठं किती जागा आहे हे आपल्याला बघण्यासाठी इथं ऑप्शन दिलेलं असतं, किंवा इथं डिव्हिजन तुम्ही इथं सिलेक्ट करणार आणि त्यानंतर व्ह्यू पोस्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुठे
कुठं किती जागा आहे, कॅटेगरी कोणत्या, इथं मध्ये कॅटेगरीचं नाव दिलेलं असतं, त्याच्यानुसार कुठं कुठं जागा आहे हे तुम्ही इथं बघून घेणार आणि त्यानुसार तुम्ही इथं प्रेफरन्स देणार. हे प्रेफरन्स व्यवस्थित देऊन घेतल्यानंतर आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर काय महत्त्वाची माहिती इथं दिलेली आहे ती तुम्हाला वाचून घ्यायची. इथे आपल्याला टिक मार्क द्यायचंय आणि त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड्स ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर बघा अशा प्रकारचं पेज डायरेक्टली तुमच्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. तुमचा ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण झालेला आहे. आता फक्त प्रिंट घ्यायचे. प्रिंट घेण्यासाठी खाली यायचं, बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल. तर थोडंसं हे पेज मी खाली घेत आहे. खाली घेतल्यावरती तुम्ही कोणते मार्क दिलेले आहेत, कोणत्या सब्जेक्टनुसार हे सर्व तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल, सिग्नेचर वगैरे. त्यानंतर प्रेफरन्स कोणाला दिलेले आहेत, कोणत्या नंबरला दिलेले आहेत हे सर्व तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटून जाईल आणि फक्त इथं प्रिंटचं ऑप्शन आहे, प्रिंटवरती क्लिक करायचं आहे. तुमचा संपूर्ण अर्ज इथं भरून झालेला आहे. मात्र आता ओपन कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी सर्वप्रथम मी तुम्हाला सांगितलं होतं, इथे जर म्हटलं तर बघा हे जे पेज आहे, इथे जर म्हटलं तर कॅटेगरीनुसार कोणाला किती फीज आहे याच्याबद्दल माहिती दिली होती. जर तुम्ही जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस हे विद्यार्थी असेल ते फक्त मेल कॅटेगरी मेल विद्यार्थी असतील, ठीक आहे. जनरल जर विचार केला तर जे फक्त पुरुष उमेदवार असेल तर त्यांच्यासाठी 100 रुपयाचं पेमेंट इथं करावं लागणार आहे. आता मी जी कॅटेगरी सिलेक्ट केली होती फॉर्म भरते वेळेस इथं एसटी कॅटेगरी सिलेक्ट केली होती. तुम्ही एससी, एसटी, पीडब्ल्यूडी किंवा महिला उमेदवार असेल तर कोणत्याही कॅटेगरीचा असेल महिला उमेदवार तरी देखील तुम्हाला इथं फी लागणार नाही मित्रांनो, ठीक आहे. तर याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिलेली आहे. अदरवाईज तुम्ही जर मेल कॅन्डिडेट असाल जनरल, ओबीसी, ईडब्ल्यूएस यामध्ये तर तुम्हाला 100 रुपये इथं पेमेंट करावं लागणार आहे. त्यानंतरच तुम्हाला इथं ऍप्लिकेशनचं प्रिंट घेण्याचं ऑप्शन येणार आहे. आता ही कॅटेगरी मी सिलेक्ट केली होती त्याच्यामुळे पेमेंट करण्यासाठी ऑप्शन आलेलं नाहीये. डायरेक्टली इथे ऍप्लिकेशनची प्रिंट घेण्यासाठी इथं ऑप्शन आलेले आहेत, जो की आपलं ऍप्लिकेशन फॉर्म इथं संपूर्ण आपला इथं भरून झालेला आहे, जो की आपण इथं स्क्रीनवरती बघू शकता, ठीक आहे, या स्वरूपामध्ये. आता प्रिंटचं ऑप्शन आहे, इथं प्रिंटवरती क्लिक करायचं आणि फक्त ऍप्लिकेशनची प्रिंट आपल्याला इथं सेव्ह करून घ्यायची आपल्या मोबाईलमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये. तर या प्रकारे तुम्ही संपूर्ण तुमचा जीडीएस भरती 2025चा ऑनलाईन अर्ज घर बसल्या व्यवस्थित न चुकता भरू शकता. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमाने मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्यतिरिक्त अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया तर पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.